आई दोडक्याची भाजी बनवते आज, नाही का? आवडते की तुला बिन बाबाला बी? आय माय, आमचं काही टेन्शन घेऊ नको. त्या दिवशी सांगितलं की तुला, आम्हाला काही जमते. मिरच्याचा ठेसा सुद्धा खातो आम्ही. तेवढं काही टेन्शन घेऊ नको. नसेल तर घरामध्ये भाजी तर आम्ही कांद्याची चटणी, टमाट्याची चटणी काही करून खातो. पण भाजीपाला आम्हाला लय आवडते. काही करते मनानं. बरं बनवते की. आणि डाळ भात बी लावते कुकरला. चिंकी बी खाते ना, तिला बी आवडते भाजी. जरा तिखट वकट होते आपली, मसालेदार, त्याच्यामुळे तिला काही जमत नाही, काही नाही. बनवते मग आई मी, नाही का? हो, तुला जे काय बनवायचं ते बनव मनानं. पण मला सांग, साडी बघता बघता उठून काऊन आली? तुला काय साड्या आवडल्या नाही की काय तिथल्या? नाही आई, असं कोण म्हणलं आवडल्या नाही म्हणून? साड्या खूप सुंदर आणल्या का ताईनं. आणि मला आवडल्या बी, लय आवडल्या का. पण आई त्याच्यावरची प्राईस बघितली मी चिठ्ठीवरची, नुसत्या महागड्या हात. आई मला सांग तू, आता तू विनाकारण तेवढी महागडी काय गरज आहे का? कोणत्या सणावाराला आली नाही, काय नाही तुझ्या इथं एवढी महागाची साडी घ्यायला. उलट मीच तुला एक साडी घेऊन देते. पण माझं हे म्हणणं चाललं होतं की तू विचार करून सांग मला की बापा तुला तिथं साडी घ्यायची की नाही घ्यायची. कारण मला साडी घेऊ नको तिथं, ठीक आहे? आता मी म्हणून आले ताईला की बापा आम्ही 2 साड्या घेतो म्हणून. पण तिथं गेल्यावर मग मी नंतर परत म्हणते की आय उगं एवढी महागाची साडी कशाला घ्यायली, घेऊ देत नाही काही नाही. तू तुझ्यासाठी साडी घे. कसं आई, तुला माझ्याकडे काही येत नाही काही नाही, तो येणं जाणं नाही काही नाही. ते इथं सणावाराला मी केव्हाही येते, मला तू साडी घेतीस. मग आता काय सणवार नाही काही नाही, उगा विनाकारण मला पैसा खर्च करून मला साडी बिडी घ्यायला. उलट आंबूला एखादा ड्रेस घे तू. आणि त्याला रुमाल टावेल जेव्हा येतील तेव्हा कर त्याला रिटर्न. पण आता ना मला साडी बिडीच्या घेण्याच्या भानगडीत पडू नको तू. आपण काय करू तर मग जेव्हा दिवाळीला वगैरे येईल ना मी, तेव्हा मग मला साडी मी मनासारखी घे. आता आज तू आपण गेलो ना सांच्या पारी त्याच्या इथं, तर मग त्या टायमाला तू काय कराय, तुझ्यासाठी एखादी साडी घे, मयाकून घे आई. मला तेवढंच चांगलं वाटतं. ये त्यात काय झालं? किती महागाच्या हातात अशा साड्या. मी बी किंमत बघितल्या, त्याच्यावरच्या चिठ्ठी दिसू लागली. पण त्या ताई कमी करून देतात ग. मी ना एवढं हे कशाला विचार करायली. घे म्हणलं की माय बापानं पटकन घेवाव, एवढं विचार करू नये का. तुला आता सणावाराला तर साडी घेतोच की, पण आता आलीस माय घेवाव मायनं म्हणलं तर काय तेवढं लय लागायलं की काय खर्च त्याला. करतात त्या ताई कमी बी. एवढा विचार करू नको. एक साडी तुझ्यासाठी घे तुला म्हणायची तर. मला स्वतःलाच गरज नाही. मला लय साड्या पडल्यात. बघते कपाट कसं काढून बघते एकदा किती साड्या पडल्यात. आता या वयात कुठं बाहेर फिरणं होत नाही, काय नाही. मोह जाणं येणं, एखाद्या उन्हाळ्याच्या टायमाला लग्न राहतात त्या टायमाला साड्या घालण्यामध्ये येतात. नाही तर रोजच्या रोज घरातल्या साड्या घालते मी. कुठं येणं नाही काही नाही माझं. त्याच्यामुळे तेवढ्या साड्या महागड्या घेऊ नको. माझ्यासाठी तर घेऊच नको साडी तू. वहिनीच्या साड्या हाता मला ती नाही देते घालायला. त्याच्यामुळे मला नको. तू तुझीच बघ, तुझ्यासाठीच घे. बरं आई, तू बी एवढी नको म्हणायली, मी बी एवढं नको म्हणायलो. पण आता आपण त्याच्या इथं जाऊन सांगून आलो की बाबा साडी घ्यायची म्हणून. चांगलं वाटत नाही आई. एकतरी साडी घ्यावावं लागते. एक काम करू ता, आपण हलक्या हलक्या घरातल्या घरात नेसायच्या साड्या असतात नाही तशा काढा म्हणू ता. कसं एवढ्या महागड्या साड्या त्याला सांग. मी ना याला दिवाळीला आली ना माय म्हणाव तेव्हा घेते म्हणावं. आता ती घेईच ना आली म्हणावं असं सांग. आणि तूच जाऊन तूच पसंत करून आण 2 साड्या. तुझ्यासाठी एक आणि माझ्यासाठी एक. आई मी काही येत नाही काही नाही आता परत त्याच्या इथं. तू जाय सांच्या पायरीन जाऊन बघून ये. जर मला म्हणल्या की बाबा मीनाला बोलवा तर मग मी येते. आवाज द्यायला सांग मला. आव बरं गे माय, चल ठीक आहे, काही हरकत नाही. जाऊ दे, तू ऐकत नाहीस आणि मी ऐकत नाही. माया लेकी शेवटी आपण दोघी बी. हो हो चल जाऊ दे, तू जाय. चिंकीला बघ मी भाजी करते आणि पीठ चुरून चपात्या करून घेते आणि भातही टाकते लगेच. डाळ भातही लावते लगेच, नाही का. मग जेवायला झालं की मी आवाज देते. मग तिला हातपाय धुईन, घरात घेऊन बस कूलरच्या पुढं. मग मी आणून मांडते सगळं जेवायला. जाय तू बाहेर बस तोपर्यंत, लेकराकडं बघ. बरं ठीक आहे माय. इथं कुठं घेऊन आले मला? ढाब्यावर? अगं तसं नाही ग. काय तसं नाही? काय तसं नाही? तुमच्यापाशी पैसा नाही की काय? का कोणाला घेऊन हिंडता इकडं ढाब्यावर? हे ढाब्यावर घेऊन आले तर कुठं घालायले पैसा सगळा? सॅलरी तर माझ्यावर खर्च करणार आले, 1 रुपया पाठवत नाही मला. कुठं घालायले पैसा एवढा नेऊन तुम्ही? सांगा बरं मला. येतं फटीच्या ढाब्यावर घेऊन आले जेवायला, एखाद्या हॉटेलमध्ये घेऊन जायला काय झालं तुम्हाला जेवायला? मला 5 स्टार हॉटेलमध्ये घेऊन जायचं. इतक्या दिवसानंतर बायको आली गड्या आपली, इथं फाटीच्या ढाब्यावर घेऊन आले तर लाज तर वाटायला पाहिजे. अगं तसं नाही, माझं ऐकून तर घे. काय
ऐकायचे? हा, काय ऐकायचे तुमचं? कुठं घालायले पैसा ते मला सांगा आधी. पैसा नाही तुमच्याकडं? अशा मला रस्त्यावरच्या ढाब्यावर घेऊन बसलेत जेवायला. मला वाटलं चांगल्या हॉटेलमध्ये घेऊन जासाल, एखाद्या मॉलमध्ये घेऊन जासाल. काय तुम्ही कुठं पैसा घालायले, कोणाला लावायले ते सांगा मला आधी. हां, कोणाला पैसा द्यायले? पैसा नाही तुमच्याकडं? बघू तुमचं ATM कार्ड मला द्या बरं. द्या तुमचं वॉलेट द्या मला. कुठं घालायले पैसा काय नाही, तुमची सॅलरी किती, कुठं खर्च करायले काय नाही ते मला बघू द्या. अगं शेवंता, किती बोलतेस तू? अगं मागच्या टायमाला मी, माझा एक मित्र आणि आम्ही दोघं जण इथं जेवायला आलो होतो. तुला चिकन मटन फार आवडतंय ना, तर इथं गावरानी, प्युअर गावरानी मटन आणि चिकन भेटतं इथं. त्याच्यामुळं तुला म्हटलं खायला ये इथं, तुला त्याच्यासाठी घेऊन आलो बघ. इथं हॉटेलमधलं काय पानसट जेवण खातेस की काय? तुला माहित नाही हॉटेलमधलं किती 5 स्टार जाय की 7 स्टार हॉटेलमध्ये जाय, जेवण एवढं ढाब्यावरचं जेवढं जेवण चविष्ट लागतं ना घरासारखं, तेवढं हॉटेलमधलं जेवण लागत नाही. म्हणून तुला इथं घेऊन आलो होतो. तू विनाकारण एवढं फालतू बोलायला लागली. किती बोललीस तू? मला लोक बघतात माझ्याकडे. एवढं बोलू नको की. काय चुकी केली तुला ढाब्यावर आणलं तर? नेहमी तर हॉटेलमध्ये जाऊन जेवतीसच की. एखाद्या वेळेस आणलं तर खायचं थोडंफार, टेस्ट करायची. नाही आवडलं तर सांगायचं, मग घेऊन गेलो असतो तुला हॉटेलला मी. फालतू फालतू कोणाला बोललास तू? हां, तुला माहित आहे ना, मला राग आला तर मी अवकातीवर येते म्हणून, आरतुरं बोलते म्हणून. सांगितलंय ना मला आरतुरं बोलायचं नाही. फालतू बोल ना, तू बोलत असशील, मी बोलत नाही फालतू. समजलं ना? कोणाला हॉटेलमध्ये नेऊन खाऊ घालत असशील ते तुझं तुला माहीत आहे. मला इथं ढाब्यावर आणायची काही गरज नव्हती. आता किती दिवसानंतर आले, एखाद्या हॉटेलमध्ये निवांत गेलो असतो, खाल्लं पिल्लं असतं. इथं 4 लोक बघायला थोबाडाकडं. मला इथं जेवायचं नाही, मला अजिबात इथं जेवायचं नाही. ऑर्डर काही दिला असेल तर कॅन्सल कर आणि मला हॉटेलमध्ये घेऊन जाय जेवायला. मी इथं जेवणार नाही. हे बघ शेवंता, तुला हॉटेलमध्येच घेऊन जातो. तू म्हणशील त्या हॉटेलमध्ये तुला जेवायला नेतो, पण तू पहिले इथलं ढाब्यावरचं मटन नाही तर चिकन, तुला जे काय आवडते ती ऑर्डर कर, तू खा आणि नंतर मला सांग की आवडलं की नाही म्हणून. ते तुला जे कसं बोलायचं ते आरोतुरं बोल, तुला आवाजावं बोलायचं आवाजावं बोल, तुला जसं काही योग्य वाटते ते तसं बोल, पण राग करू नको. चांगलं वाटत नाही. तू आजच आलीस आणि आजच मला भांडायलीस तू, मलाही चांगलं वाटत नाही. समजलं ना? त्याच्यामुळं ना एवढं राग करू नको. तुला वाटलं असतं तुला एखाद्या चांगल्या हॉटेलमध्ये जेवायला नेतो, पण पहिले इथलं चेक कर, टेस्ट कर आणि मग मला सांग. नाही आवडलं उठू आपण इथून लगेच. या आधी तर माझ्यासोबत असं केलं नव्हतं कधी. हॉटेलमध्ये घेऊन जात गेले जेवायला वगैरे. मी म्हणलं तर असं कधी फाटक्या तुटक्या ढाब्यावर नाही आणले. 4 लोक बघतात, बाहेर बसलो. काय आज असं अंगामध्ये शिरलं की तुला मटण गावरानी हे खावाटायले ते खावाटायले म्हणून नाव घेऊन मला इथं घेऊन आले जेवायला. मित्रासोबत यायचं, बायकोसोबत यायचं नाही. समजलं ना? मी जेवणार नाही इथं. तुला बोलण्यात काही अर्थ नाही शेवंता. जाऊ दे, मी माझं डोकं खराब करण्यासाठी इथं आलो नव्हतो, पण तुला काहीच बोलून फायदा नाही. चल, तुला ज्या हॉटेलमध्ये जेवायचं तिकडं चल. माझ्यामुळे डोकं खराब व्हायलंय तुझं नाही? 4 महिने मला बायकोला तिथं नेऊन सोडायचं माहेरामध्ये, आणि आपण इकडं कोणी नसलं ना, मागून पुढून की कोणी नसलं की फिरत राहायचं इकडं तिकडं इकडं तिकडं. मायबाप गावाकडं होतं, बायको माहेरात हाय, आपण फिरायचं मस्त, एन्जॉय करायचा. है की नाही? हेच आहे ना, पैसा बी बरबाद करायचा इकडं तिकडं. मला तर 1 रुपया पाठवला नाही. कुठं गेला पैसा? बघू द्या बरं मला अकाउंटला किती पैसा आहे ते. मला सगळा पैसा दाखवायचा किती आहे काय नाही ते. आणि ए टू झेड मी चेक करणार आहे. तुमचा मोबाईल चेक करणार आहे सगळा, आणि ATMचं ते पिन बी मला सांगा. ते सगळं मला बघायचं किती अकाउंटमध्ये किती पैसा राहिला. सगळं तर जपून ठेवला असणार तुम्ही. कुठं खर्च तर केला नसणार. एकट्या माणसाला किती खर्च करायला लागणार आहे पैसा, नाही का? मला बघू द्या अगोदर. बापरे, हिला जर अकाउंट दाखवलं किती पैसा कमी राहिलाय. सगळा तर उडवला मी पैसा. आता कसं करल? हिनं जर बघितलं तर हिनं लय मला मारायची आहे. तिकडनं संपत्ती भेटणार आहे, तिकडचं बी भेटणार नाही. कसं करू आता मी? माझ्या अकाउंटला तर तेवढा पैसा बी नाही. एक सॅलरीसुद्धा नसेल 2-4 महिन्याचं जर विचारायली मला. ही सगळा पैसा तर मी जान्हवीवर खर्च करतो. हिला जर कळलं मी पैसा सगळा उडवला तर माझं काही खरं ठेवणार नाही रे बाप्पा. आता काय करू मी? काय विचार करायला तू? दाखवा अकाउंट लवकर मला. पैसा 1 रुपया पाठवला नाही. सगळा पैसा पाहिजे बघ. मी सगळं दाखवतो तुला. आपण पहिले हॉटेलमध्ये जाऊ. इथं ऊन पण लागायले आणि लोक पण बघायलेत आपल्याकडं. तुला हॉटेलमध्ये चांगल्या 5 स्टार हॉटेलमध्ये तिथे नेतो. तू जेवण करत करत माझा मोबाईल पण चेक कर आणि अकाउंट पण बघ, नाही का?
ठीक आहे, चल मग. आज किती दिवसानंतर भांडे घासायले. चांगलं पण वाटायले आणि वाईट पण वाटायले. कारण आज सकाळपासून नुसते कामं सुरू होतं माझे. सकाळपासून स्वयंपाक केला, फरशा पुसून काढल्या, धूळ झाडली, भांडे आता नंतर कपडे लावायचे, तर परत संध्याकाळचं बी आता कामाचं भरपूर. आज बापरे लय ओझं पडलं रे बापा कामाचं आज माझ्यावर. शेवंता कशी का असना भांडणं जरी करत असली तरी कामं लावू लागले मी तिला. होती बरी, मात्र आता कुठं मैत्रिणीच्या इकडे गेली म्हणून मला आता तिच्यावर विश्वासच येईना आला की मैत्रिणीच्या इकडे गेली असेल म्हणून. आली की परत तिला कामं लावती, म्हणजे ती राहायचा विचारच करू नये ती नाही इथं. बघू तर आता काय होते काय नाही. ती सासूला बोलून काय फायदा आहे. सासूला चांगलं बोललं तरी सासू तात्पुरतं चांगलं तोंडावर बोलते, पण तिच्या मनात तिच्या लेकीबद्दलच चांगलं वाटते. सुना कोण कोणाच्या राहतात. बघू ता बाबा बी काय म्हणतात काय नाही. ती आता केशवला माहीत झाले की मी असं नाटक करायला भूत घुसले म्हणून अंगामध्ये. आणि आता मीना ताई बी कवा येतात की मीना ताईला फोन करून सांगावं लागेल या म्हणून ताई करमना झालंय मला. बघू ता काय होते काय नाही. ते आता चल माय मला येऊन लागायले. भांडे झाले घासून माझे सगळे. आता बाकीचं काय कपडे बिपडे राहिले असतील तर एकदा लावून घेते, जाऊन करते आरामदार असा. मग संध्याकाळचे परत दुसरी कामं लागतात. आज सासूला काही कामं करू देत नाही. शेवंती राहिली की मी ह्या डोळ्यात सलते म्हणून तिला कामं सांगते, तिच्यासोबत सासूलाही सांगते. मग सासूला कळलं पाहिजे की गड्या आपली लेक असली की कामं लावते म्हणून, नसली तर गोष्ट वेगळी आहे. कोणाला किती बोला मात्र काही फरक पडणार नाही, कारण सासू जोपर्यंत निर्णय घेणार नाही तोपर्यंत काहीच होणार नाही कोणाच गोष्टीसाठी. त्यामुळं आता शेवंती आली तरी तिला 1 मिनिट बसू देत नाही. तिला एवढंच हाडहूड करत राहते. ती आली की कोणत्या कामालाच हात लावत नाही. माझ्या सासूला कळलं पाहिजे की गड्या शिला शेवंत असली की शिला कोणतंच काम करत नाही, नसली की बराबर सगळे घरातले कामं करते. आणि सासूला बसू देत नाही, तिला खूप कामं सांगते. म्हणजे तिला कळायला पाहिजे की बाप्पा नको रे बाप्पा, शेवंती काही कामाची नाही. इथं ती तिच्या माहेरा गेली तर मी तरी सुखानं जाईल खाईल राहील बाप्पा इथं म्हणून. असं माझ्या सासूला जेव्हा कळलं तेव्हा चांगलं होईल. असं बी आता मी शेवंतीची चांगलीच काढणार आहे. बघू आता काय होते काय नाही. ते आता मीना ताईला थोड्या वेळानं फोन तरी करते 5-6 वाजता आणि म्हणते या सगळं सांगते घरात काय काय झालं काय काय नाही ते, आणि या म्हणते ताईला इकडं. बस झालं आता ताईचं बी तिकडं जाणं. किती दिवस झाल्यात जाऊन बसले आता, मला करमना झाले काही नाही.